हे आपण बघताय ही थालीपीठाची भाजणी आहे। ही माझ्या किचनमध्ये केली आहे आणि याचे खमंग असे थालीपीठ होतात। बारीकच अशी दळून आणलेली आहे। चला तर मग बघूया ती कशी करायची ते। हॅलो फ्रेंड्स, सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या मराठी कुकिंग चॅनलवर मी माधुरी पेंडसे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे थालीपीठाची भाजणी। या भाजणीत आपण काय काय घालायचं हे जिन्नस पण मी आपल्याला आणि त्याचं प्रमाण पण दाखवणार आहे। तर या प्रमाणात केलेली भाजणी अगदी खूप छान खुसखुशीत ह्याचे थालीपीठ होतात आणि खमंग आणि खूपच छान लागतात, रुचकर लागतात। त्यामुळे मी दाखवलेला व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या पद्धतीनेच आपण ही भाजणी करून पहा। अगदी हमखास आपले थालीपीठ खूप छान होतील अशी मला आशा वाटते। चला तर मग माझ्या किचनमध्ये थालीपीठाची भाजणी करण्यासाठी 5 फुलपात्र गहू, 2 फुलपात्र ज्वारी, तांदूळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ आणि मका, 1.5 फुलपात्र बाजरी आणि चवळी आणि देशी चणा, उडदाची डाळ, मुगाची डाळ हे 1 फुलपात्र घेतलं आहे आणि अर्धा वाटी जिरं घेतलं आहे आणि धने 1 फुलपात्र। आता ह्या सर्व साहित्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आणि मग आपली तयार होणार आहे भाजणी। मी गॅस ऑन केला आहे, कढई त्यावर ठेवली आहे। ही मुगाची डाळ आणि ही सालासकट आपण मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घेतली आहे। दोन्हीचा साईज एक असल्यामुळे मी ह्या दोन्ही डाळी भाजून घेते आहे। आता दोन्ही डाळी 5 मिनिटं भाजून घ्यायच्या। भाजल्यामुळे भाजणी खमंग अशी लागते। आता चणे घातले आहे। 5 मिनिटानंतर त्यात आपल्याला घालायचा आहे मका। खमंग भाजून घ्यायचं आहे, मग त्यात घालणार आहे चवळ्या। 5 मिनिटं झाल्यानंतर मी त्यात घालते आहे चवळ्या, कारण त्या ऑलरेडी भाजलेल्या होत्या। आता मी ज्वारी घातली आहे कढईमध्ये आणि बाजरी घालणार आहे। साधारण भाजताना हे लक्ष द्यायचं आहे एकसारख्या आकाराचा जिन्नस एका वेळी आपण 2 घालू शकतो, जशी चण्याची डाळ, तुरीची डाळ वगैरे ह्याप्रमाणे। आता चण्याची डाळ आणि तुरीची डाळ आपण भाजून घेणार आहे। 10 मिनिटं झालेली आहे। आपल्या दोन्ही डाळी भाजणं झालेले आहे। आता पुढे आपण तांदूळ भाजायला घेऊया। तांदूळ मी कढईत घातले। आता तांदूळाला पण खमंग भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहे। तांदूळ खूप छान खमंग असे भाजल्या गेले आहे। हे मी घालते धने आणि हे जिरं। आता आपले धने जिरे खूप छान खमंग असे भाजल्या गेले आहे। याला मी आता कढईत घालून काढून घेते कढईतून आणि आता आपला शेवटला जिन्नस म्हणजे मी गहू हे भाजून घेते। गव्हाची आपल्याला क्वांटिटी बघता लो टू मीडियम आचेवर 10 मिनिटं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे। खमंग असे गहू भाजल्या गेलेले आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपली पूर्ण भाजणी तयार आहे। आपल्याला सर्व साहित्य गार झालं आहे। आता ह्याला आपण सगळं मिळून एका डब्यात मिक्स करून घेऊ, म्हणजे चक्कीवर दळून आणायला बरं। ही ज्वारी बाजरी मिक्स करते, तांदूळ खमंग भाजलेले, चण्याची डाळ, तुरीची डाळ, चणा, मका, चवळी, हे आहेत गहू, जिरे आणि ही मुगा उडदाची डाळ। सर्व जिन्नस घातल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे। दळून आणलेली भाजणी। आपल्याला आजची पाककृती कशी वाटली? आपण माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तसेच लाईक शेअर पण अगदी नक्की करा, त्यामुळे माझी नवीन पाककृती पोस्ट केल्याबरोबर आपल्याला कळेल। ही रेसिपी करून बघा व आपले अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, खुश राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा।